एका ठिकाणी एका शांत आणि मध्यमवर्गीय परिसरात एक 32 वर्षीय विवाहित महिला आपल्या कुटुंबासह राहत होती. नेहमीसारखं घर, नेहमीची माणसं आणि नेहमीसारखं जगणं. त्या परिसरात राहत असताना तिची ओळख काही आजूबाजूच्या लोकांशी झाली. शेजारी, दुकानातले, बस स्टॉपवर भेटणारे, हसून बोलणारे ओळखीचे चेहरे. असंच हसत हसत तिची ओळख एका विशिष्ट पुरुषाची झाली. सुरुवातीला तो फक्त शेजारी होता, पण ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीमध्ये बदलत गेलं. त्या मैत्रीत गप्पा होऊ लागल्या, संवाद वाढू लागले आणि संवादात एक वेगळीच ओढ तयार होऊ लागली. ती महिला घरातली कामं, मुलांचं बघणं, सासरचं वातावरण सांभाळत होती, पण त्या गप्पामध्ये तिला हसणं, ऐकणं आणि स्वतःचं एकटं असणं विसरायला मिळत होतं. हळूहळू तो पुरुष तिच्या घरी येऊ लागला. ओळखीचा आहे असं म्हणता तो येई, गप्पा मारी, काही वेळ बसून जाई, पण त्या भेटीमागे काहीतरी अधिक घडत होतं का? त्या दोघांमधली ओळख आता केवळ हाय हॅलो पुरती राहिलेली नव्हती. रोजच बोलणं, वाटेत भेटलं की थांबून थोडा वेळ गप्पा मारणं आणि हलकेच हसू देणं, या सगळ्याचा तीव्रतेने अंदाज येत होता. ओळख आता सवयीसारखी झाली होती. माधवी देखील त्याला वाटेत कुठे भेटला तर काही वेळ गप्पा मारी, थांबून काही विचारपूस करी. जणू तिच्या एकटेपणावर तो एक सहज सावली बनून पडला होता. मग एक दिवस असाच एक अनपेक्षित क्षण आला. तो पुरुष निलेश अचानक एके दिवशी माधवीच्या घरी गेला. दरवाजा बंद होता. त्याने दारावर हलकं ठोठावलं. आतून पाण्याचा आवाज येत होता. माधवी त्या क्षणी आंघोळीला गेलेली होती. निलेश पुन्हा दार वाजवत राहिला. ती आतून ओरडून म्हणाली, "दार लावलेलं आहे, मी आंघोळीत आहे, थांब, मी आवरून येते." त्या क्षणी दाराच्या पलीकडे असलेल्या निलेशच्या मनात काय चाललं होतं आणि माधवीच्या त्या वाक्यानं पुढे काय घडण्याचा संकेत दिला होता? माधवीचं मन खरंच निष्पाप होतं का, की तिच्या आतल्या रिकामपणाला कुणाचा तरी साथ हवी होती? पण तरीही त्याने चोरून दार उघडलं, शांतपणे आतमध्ये प्रवेश केला. ती महिला अजूनही आंघोळीतच होती. अवकाशात गुंजणारा पाण्याचा नाद, घराच्या त्या क्षणिक शांततेवर पडलेलं सावट, पण त्याच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता. त्याने तिच्याकडे लपून पाहायला सुरुवात केली. तिचे मोकळे झालेले व्यक्तिमत्व, क्षणाक्षणाला तिचं अस्तित्व टिपण्याच्या उद्देशानं त्याने मोबाईल काढला आणि सुरुवात केली. फोटो, व्हिडिओ, नकोशे क्षण, ते क्षण जे तिच्या नकळत टिपले जात होते, ते क्षण जे तिच्या आयुष्याचा उद्ध्वस्त काळ बनणार होते. आंघोळ आटपून ती बाहेर आली आणि तोच एकदम तिच्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यातले तिचेच अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवत म्हणाला, "हे पहा सगळं माझ्या मोबाईलमध्ये घेतलं. हे जर तुझ्या नवऱ्याला, तुझ्या घरच्यांना दाखवलं तर?" ती हादरली, शून्यात बघत राहिली. पण त्याने तिला अजून खोल अंधारात ढकलत म्हणायला सुरुवात केली, "जर हे फोटो कुणाला दाखवायचे नसेल, व्हायरल करायचं नसेल, तर माझं ऐक, मला तुझी जिरवू दे." आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो पुरुष त्या महिलेच्याच ओळखीचा, विश्वासू म्हणवणारा नातेवाईक होता. याच ओळखीचा, विश्वासाचा तो वारंवार गैरफायदा घेऊ लागला. तिचं मौन, तिचं भय, तिचं एकटेपण, हे सगळं त्याच्यासाठी एक संधी होती. पुन्हा पुन्हा तिचा छळ करण्याची, तिला धमकावणं, ब्लॅकमेल करणं आणि तिचे काळे मनुके असलेले व्यक्तिमत्व मोकळे करून शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती. हा खेळ एकदा नाही, दोनदा नाही, तर अनेकदा सुरू झाला. ती महिला बोलली नाही, कारण ती घाबरलेली होती. समाजात नाव खराब होईल, घरच्यांना कळलं तर तिचं सर्वस्व संपेल, याच भीतीनं ती त्याच्या दबावाला बळी पडली आणि तो मनसोक्त तिचा उपभोग घेत होता. तिला खूप रडवायचा, पण जसा जसा वेळ पुढे गेला, हा प्रकार इतका भयंकर वळणावर गेला की अखेरीस घडली एक धक्कादायक घटना. हे नेमकं प्रकरण काय आहे? कोण होता तो नराधम? कशी झाली सुरुवात आणि कशाने झाला शेवट? संपूर्ण प्रकरण, ठिकाण, वेळ, घटना हे आपण पाहणार आहोत सविस्तरपणे. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील ऑन करा, जेणेकरून अशाच सत्य घटनांचे अपडेट्स तुम्हाला वेळेच्या वेळी मिळत राहतील. ही संपूर्ण घटना घडली आहे महाराष्ट्रातील शिवसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे, जिथे एक 32 वर्षीय विवाहित महिला आपल्या कुटुंबासोबत शांततेने राहत होती.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण हळूहळू तिच्या आयुष्यात एक अनोळखी सावली पसरू लागली. त्याच परिसरात राहणाऱ्या निलेश नावाच्या एका तरुणाशी तिची ओळख झाली. नेहमीच्या शेजार धर्माप्रमाणे बोलणं झालं, ओळख झाली आणि ओळख मैत्रीत बदलली. त्यांचं एकमेकांशी बोलणं वाढत गेलं, वेळोवेळी भेटी होत गेल्या आणि ती मैत्री हळूहळू एका धोकादायक वळणावर येऊन थांबली. 3 वर्षापूर्वीचा काळ, सगळं काही तुटू लागण्याची सुरुवात. ती महिला आपल्या दैनंदिन कामामध्ये गुंतलेली होती. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या. तेव्हाच एक दिवस निलेश नावाचा तो तरुण कामाच्या निमित्ताने तिच्या घरी आला होता. ती महिला त्यावेळी अंघोळ करत होती आणि त्याने संधी साधली. दार न उघडता ती बाथरूममध्ये आहे हे माहीत असूनही त्याने लपून लपून चित्रीकरण केलं. ते बघण्यासाठी त्याचे डोळे आतुरलेले होते. मोबाईल काढून तिच्या गोपनीयतेचा भंग करणारे फोटो काढले. त्या दिवसाने सगळं काही बदलून टाकलं. तेव्हापासून म्हणजे 3 वर्षापासून त्याने त्या महिलेला सतत धमकवायला सुरुवात केली. हे फोटो व्हायरल करेल, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन, अशा धमक्यांच्या जाळ्यात ती अडकत गेली. मी हे फोटो व्हायरल करतो, त्या आमक्याला दाखवतो, तुझ्या नवऱ्यालाच पाठवतो, माझं ऐक नाहीतर संपीन तुला, अशा एकाहून एक घाणेरड्या धमक्या तो आरोपी निलेश सतत देत होता. ती बिचारी विवाहित महिला समाजाच्या भीतीने गप्प बसली. नाव खराब होईल, कुटुंब उद्ध्वस्त होईल या भीतीने ती त्याच्या सांगण्याप्रमाणे वागत राहिली. एकदा दोनदा हळूहळू ती एका मानसिक कैदेत अडकली. 3 वर्ष उलटली. त्याने तिची अनेकदा जिरवली आणि तिला भरपूर रडवलं आणि या 3 वर्षात तिचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. पण हे फक्त शरीराशी खेळण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्याने तिच्याकडून 2 लाख रुपयाची रक्कम उकळली होती. फक्त तेच नाही तर सुमारे 10 तोळे सोनं म्हणजे जवळपास 10 लाखाचं मूल्यवान दागिनं सुद्धा त्याने तिच्याकडून लुबाडलं होतं. शरीर, मानसिक शांतता, पैसा, सोनं सगळं काही हिरावून नेलं होतं त्या नराधमाने. पण एवढं सगळं झाल्यानंतरही त्याचं मन अजून भरलं नव्हतं. ती महिला आधीच उद्ध्वस्त झाली होती. शरीर गेलं, मानसिक शांतता गेली, 2 लाख रुपये, 10 तोळे सोनं सगळं त्याने लुबाडलं होतं. पण तरीही तो नराधम थांबला नाही. ब्लॅकमेलिंग सुरूच होती. त्याचे मनसुबे दिवसेंदिवस अधिक घाणेरडे होत चालले होते. ती महिला आता वैतागली होती. आतोनात शारीरिक आणि मानसिक छळ तिला सहन होत नव्हता आणि शेवटी तिने मोठं धाडस केलं. ती थेट शिवसागर पोलीस ठाणं गाठते आणि घडलेलं संपूर्ण भयावह प्रकरण पोलिसांना सांगते. पोलिसही हे ऐकून हादरतात. प्रकरणाची गंभीरतेने नोंद घेतली जाते आणि तात्काळ त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू होते. पण इथं सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जर ती महिला पोलिसात गेली असती तर कदाचित तिला ही 3 वर्षाची नरक यात्रा भोगावी लागली नसती. पण ती गप्प बसली, घाबरली. समाजाच्या नावाने, कुटुंबाच्या अब्रूच्या भीतीने आणि त्या नराधमाने दिलेल्या धमक्यामुळे. तिच्या मनात भीती होती, कदाचित तो काही वाईट करू शकतो, कदाचित माझं नाव खराब होईल. आणि हाच विचार आजही अनेक महिलांना गप्प बसवायला भाग पाडतो. पण मित्रांनो, अन्याय सहन करणे म्हणजे त्याला प्रोत्साहन देणे असते. ज्या दिवशी तिने जर आवाज उठवला असता तर कदाचित ही कहाणी इतकी भयावह झाली नसती. आज सुद्धा काही लोक तिला म्हणतायत ती वेळच गेली होती, तिने लगेच तक्रार का केली नाही. पण या प्रश्नाचा खरा उपयोग असा व्हायला हवा. आपण आणि आपल्यासारखे हजारो लोक हे लक्षात ठेवायला हवंच. घटना घडली त्या क्षणीच तक्रार करणे गरजेचं आहे. देर केल्यास फक्त छळ वाढतो, न्याय दूर जातो. म्हणूनच मित्रांनो, जर तुमच्या आजूबाजूला कुणावर अन्याय होताना दिसत असेल, कोणी छळ सहन करत असेल तर गप्प बसू नका. त्याला आवाज द्या, त्याच्यासोबत उभं राहा. कदाचित त्या एका आवाजामुळे कुणाचं आयुष्य नरकात जाण्यापासून वाचेल. कारण शेवटी सत्य जिंकतं, पण तेव्हा जेव्हा आपण त्याला वेळेत आवाज देतो. जर तुम्ही आज घडलेली घटना पोलिसांपर्यंत पोहोचवली नाही तर उद्या ती तुमचं आयुष्य पोखरू शकते. काही वेळा त्रास इतका असह्य होतो की अखेर पोलीस ठाण्यात जावं लागतंच. पण त्याआधी केलेली तक्रारच अन्याय थांबवू शकते, गुन्हेगाराला अटकाव करू शकते. या धक्कादायक प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या, धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा.
धन्यवाद.